एकदा जर तुम्हाला ही बिर्याणी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत कळली ना, तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बिर्याणी बनवाल. कारण यामध्ये मी खूप सोप्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण परफेक्ट अशी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भिजायला घालायचे. त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. 400 ग्रॅम एवढे तांदूळ आहेत. कपाने 2 कप एवढे आहेत. तुम्हाला किती लोकांच्या प्रमाणामध्ये बनवायचं तेवढं घेऊ शकता. फक्त बिर्याणीसाठी जेव्हा आपण तांदूळ घेतो, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घ्यायचा. तांदूळ जुना असावा. तर हे तांदूळ आता सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला याला 3 ते 4 वेळेला चांगलं धुवून घ्यायचंय. आता हे तांदूळ मी चांगले धुवून घेते. आता हे तांदूळ मी चांगले 2-3दा धुवून घेतलेले आहेत. यामध्ये आता भरपूर पाणी घालायचंय आणि हे तांदूळ आपल्याला कमीत कमी पाऊण तास भिजायला ठेवायचे. आता आपले तांदूळ भिजतायत, आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. आता सगळ्यात आधी आपल्याला यासाठी कांदा तळून घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने मी हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आता इथे साधारण अर्धा किलो कांदे घेतलेले होते. तर बघू शकता अशा पद्धतीने चांगला चिरून घेतला. आता हा कांदा मी तळून घेणार आहे. कांदा तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्तही घ्यायचं नाही आपल्याला. तेल असं मध्यम गरम झालं त्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे. आता हा सगळा कांदा मी एकाच बॅचमध्ये तळून घेणार आहे. आता इथे आपला कांदा छान तळून झालेला काढून घेऊया. बघू शकता याला रंग खूप छान आलेला आहे. यापेक्षा जर डार्क केला तर तो खूप काळा होतो नंतर, कारण जेव्हा आपण हा तेलातून काढून ठेवतो त्याच्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते. याला असं प्रेस करायचं म्हणजे यातलं एक्स्ट्राचं तेल सगळं निघतं. आता कांदा बघू शकता एकदम मस्त झालेला आहे आणि छान एकसारख्या रंगावर सगळा तळला गेलेला आहे. आता हा कांदा आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवूयात. आता आपल्याला यासाठी भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्यात. एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला दही घ्यायचे. दही जास्त आंबट किंवा खूप शिळं नसावं. तर 200 ग्रॅम एवढं दही घेतलंय. आता दही काय करायचं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. आता दही फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. आता सगळ्यात आधी यामध्ये मी हळद घालते, लाल मिरची पावडर, याला रंग चांगला येण्यासाठी थोडी काश्मीरी मिरची पावडर, यासोबतच आपल्याला धनेपूड घालायची, मीठ घालायचं, बिर्याणी मसाला साधारण 2 टेबलस्पून एवढा घेतलाय तो घालायचा आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून एवढी आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली ती घालायची. ही भरपूर घालायची, जास्त असेल जेवढी जास्त असेल तेवढी छान लागते. आता हे आपण अगोदर मिक्स करून घेऊयात. आता हे मसाले छान दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण भाज्या घालूयात. आता यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण शक्यतो त्याचं प्रमाण असं असावं की जेवढे तांदूळ आहेत तेवढं सगळ्या भाज्या मिळून त्याचं वजन असायला हवं. अर्धा किलो तांदूळ घेतले तर साधारण 400 ग्रॅम किंवा अर्धा किलो सगळ्या भाज्या व्हायला हव्यात. यामध्ये मी बीन्स घालते, गाजर घेतलेला आहे, फुलकोबी घेतलाय, थोडे असे मोठे तुकडे करायचे आपल्याला त्याचे, फ्रेश मटार घेतलेले आहेत, बटाटे घेतले, बटाट्याचे अशा मोठ्या फोडी करायच्या आणि इथे मी बेबी कॉर्न घेतलेले आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यासोबतच यामध्ये आपण पुदिना घालूयात. आता इथे सगळ्या ज्या भाज्या आहेत साधारण पाव कप किंवा छोटी अर्धी वाटी एवढ्या अशा प्रमाणात घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालूया त्यामध्ये आणि आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो घालूयात.
आता कांदा जर आपल्याला जास्त वापरायचा आहे, कांदा बघू शकता मस्त असा एक नंबर झालेला आहे, रंग एकदम परफेक्ट आहे याला. बराच कांदा मी यामध्ये घातलाय, एवढा शिल्लक ठेवलेला आहे, तो आपल्याला नंतर लागणार आहे. आणि यासोबतच यामध्ये आपण जे कांदा तळून घेतलेलं तेल आहे ते घालायचे. तर ते साधारण आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं घालायचे. 2 टेबलस्पून एवढं घेतलंय. आता हे हाताने सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता याच पद्धतीने तुम्ही सेम या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवू शकता. फक्त यामध्ये आपल्याला भाज्यांच्या ऐवजी चिकन घालायचे. मटन बिर्याणी बनवू शकता, अंडा बिर्याणी सुद्धा बनवू शकता. आणि या भाज्या जेवढा जास्त वेळ असेल तुमच्याकडे, 1 तास 1.5 तास, तेवढा जास्त वेळ तुम्ही याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता. वेळ नसेल तर 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता हे छान मिक्स करून झाले, बघू शकता सगळ्या भाज्यांना मसाल्याचं मस्त असं कोटिंग आलेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात. आता या भाज्या मी अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता आपल्याला एक जाड आणि मोठं भांडं गरम करायला ठेवायचंय आणि त्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तेल घालायचे. कांदा तळलेलं जे तेल आहे तेच घ्यायचं. तीन टेबलस्पून घेतले. तेल गरम झाले. आता आपण यामध्ये आपण ज्या भाज्या मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात. आता याला आपल्याला तोपर्यंत परतायचंय जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही, यामधले मसाले दही व्यवस्थित परतलं जात नाही. गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवते मी. इथे दुसऱ्या बाजूला मी एका पातेल्यामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय. यातलं दही जर व्यवस्थित परतलं गेलं तर बिर्याणी छान लागते. दही जर कच्चच राहिलं तर त्याला थोडासा आंबट फ्लेवर येतो, त्याची टेस्ट थोडी आंबट लागते. आता हे छान परतून झालेलं, याला मस्त तेल सुटलेलं आहे, बघू शकता. म्हणजे आपला मसाला छान शिजला गेलेला आहे. आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि या पातेल्यामध्ये ह्या भाज्या सगळीकडे अशा सारख्या आपल्याला पसरवून घ्यायच्या. आता या स्टेजला जर हे खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे. मिक्स करून घेते. म्हणजे हे जे मिश्रण आहे थोडंसं रबरबीत व्हायला हवं, खूप ड्राय नकोय आपल्याला. बघू शकता आता हे मस्त झालंय. या स्टेजला आपल्याला यामध्ये मीठ जर कमी असेल, चव बघायची, मीठ कमी असेल यामध्ये मीठ टाकायचे. आता यामध्ये आपल्याला हे भाज्या अशा छान एकसारख्या पसरवल्या की थोडंसं बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालायचे. यासोबतच थोडासा तळलेला कांदा घालायचा आणि हे भांडं आता थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये भात बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे. इथे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी जास्त घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत 2, दालचिनी घेतली 2 तुकडे, चक्री फूल, काळी मिरी 4-5, लवंगा 4-5 आणि 4 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. हे मसाले घालूयात आपण यामध्ये. यामध्ये तुम्ही शहाजिरे सुद्धा घालू शकता. यासोबतच यामध्ये मीठ घालायचं. आता यामध्ये मीठ जास्त घालायचं, हवं तर टेस्ट करून बघायचं. पाणी खारट लागायला हवं कारण इथे आपण पाणी जास्त घेतलेलं आहे. आणि अर्ध लिंबू मी असंच घालते यामध्ये, त्यामुळे भाताला टेस्ट छान येते आणि भात मस्त मोकळा होतो.
आता याला चांगलं आपण उकळू देऊयात. अशी मस्त याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि आपण जे भिजायला ठेवलेले तांदूळ होते त्यातलं पाणी सगळं आपल्याला काढून टाकायचंय. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हे तांदूळ घालूयात. आता याला सुरुवातीला 2 मिनिट आपल्याला मोठ्या फ्लेमवरच ठेवायचे. याला अशी उकळी यायला सुरुवात झाली की एकदा याला अगदी हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचे. तांदूळ भिजवलेले असल्यामुळे त्याचे तुकडे होऊ शकतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने एकदा मिक्स करून घ्या. आता एकदा याला चांगली उकळी यायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी कमी करायची. आता फ्लेम थोडी मध्यम केली. आता याला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला जसा हवा तसा भात होतो, कारण याला आपल्याला अर्धवट शिजवायचे. 4-5 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला जसा हवा तसा आपला भात तयार झालेला आहे. गॅस आता बंद करायचा आहे. यामध्ये हलकीशी कणी असायला हवी, म्हणजे खूप मऊ झालेला भात नको आहे आपल्याला बिर्याणीसाठी. आता यातलं लिंबू काढून टाकूयात. जे मसाले तुम्हाला नको आहेत ते सगळे काढून टाकू शकता या स्टेजला. हा भात आपल्याला असा एका चाळणीने काढून घ्यायचा किंवा झाऱ्याने असा काढून घेऊ शकता. भात एकदम मस्त झालेला आहे. आता आपण जे अगोदर हे भाज्या शिजवून घेतल्यात किंवा त्याला थोडंसं परतून घेतलंय, त्यामध्ये आपल्याला या भाताचं लेअरिंग करायचंय. भात असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे, थोडासा पुदिना आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि यावरती पुन्हा जो आपला राहिलेला भात आहे तो घालायचा आहे. भात बघून तुमच्या लक्षात येत असेल, भात एकदम मस्त झालेला आहे, मोकळा सळसळीत झालेला आहे. भात व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे. भात जर जास्त झाला बिर्याणी चिकट होते, कमी शिजला तर ती व्यवस्थित होतच नाही. त्यामुळे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता यावरती पुन्हा आपल्याला पुदिना घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तळलेला कांदा घालायचा आहे. आता इथे मी थोड्या पाण्यामध्ये केसर भिजत टाकलेलं होतं. पाण्यामध्ये दुधामध्ये कशातही घेऊ शकता. ते असं यामध्ये घालायचं आपल्याला. यामुळे रंग छान येतो, टेस्टही छान येते. तर बरेच जण यामध्ये फूड कलर सुद्धा वापरतात. आणि थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे. आता आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आता याला दम देण्यासाठी एकतर तुम्ही कणिक लावू शकता किंवा असा एक कपडा ओला करून घ्यायचा, असा कपडा ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता सुरुवातीला 3-4 मिनिटं मी गॅसची फ्लेम मोठी ठेवते, नंतर आपल्याला फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याचं लगेच झाकण काढायचं नाही, पुन्हा 10 मिनिटं हे तसंच ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता एकदम मस्त अशी आपली व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. भात बघू शकता एकदम मस्त असा मोकळा मोकळा दिसतोय आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.